वारीच्या मुक्कामाच्या वेळेस जर पाऊस आला तर राहण्याची गैरसोय होते. मग अशा वेळेस तंबू उभे करायला लागतात. जागा जर व्यवस्थित नसेल तर खूपच प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यासाठी असे तंबू उभारण्याचं काम या ठिकाणी चालू. तयारी पहिली कुणाची होती? जातीची तयारी. अशा पद्धतीने तंबू उभा करावा लागतो. आपण प्रत्यक्ष पाहू शकतो तंबू उभा कसा करायचा. पावसाच्या दिवसामध्ये तंबू उभा करायचा कसा पण पाहता. नमस्कार. वारीमध्ये ज्यावेळेस आपण मुक्कामाच्या ठिकाणी येतो त्यावेळेस तंबू उभे करावे लागतात. खरं तर पाऊस असला तर तंबूची आवश्यकता जास्त असते आणि त्याच्यामुळं आपण पाहतोय आता आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये जी आम्ही चालत आहोत त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी तंबू उभं करण्याचं काम सुरू आहे. वारीमधीलच काही मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. हा सर्वांनी एकत्र येऊन करण्याचाच खरं तर वारी सर्वांनी एकत्र येऊन करण्याचीच आहे. एकमेकास सहाय्य करू असंच काहीतरी इथं आपण पाहतोय. आता हा तंबू उभा करण्याचं काम इथं सुरू आहे. अजून थोडा कुट्याला जरा ताणून आणत ही तरी सरळ आज पावसामुळे व्यवस्था थोडीशी खराब झालेली आहे. तरी वारकरी मंडळी खूप चिवट असतात. त्या पूर्ण पावसामध्ये सुद्धा आनंदाने आम्ही इथं जेवण केलेलं आहे. आज जेवणामध्ये गावठी हुलग्याची शेंगुळी आहेत आणि सगळी मंडळी आता जेवण करतात. जरी पाऊस असला तरी चिकाटीने जेवण करतात हे महिला मंडळी. या समोर दिसतात नाही चिकाटीने करतात आणि इकडं भाकरी सुरू आहे. भाकरी करता करता काही अभंग म्हणतात. मोठ्याने म्हणा मोठ्याने म्हणा मोठ्याने. मोगरा फुलला 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 मोगरा फुलला
भजन म्हणत म्हणत या वारीच्या वाटेवर सर्व महिला आता दिंडीसाठी भाकरी करत आहेत. बरोबर काढून दाखवा कसे. हा शिगुळ दाखवा. काढ तुम्ही बरोबर. अशी राहण्याची सोय आहे. ही जी सोय आहे ही सगळी राहण्याची सोय अशी. आणि इथेच एक ॲम्ब्युलन्स आलेली आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर आलेले आहेत आणि त्यांची पण इथं तपासणीची पण सोय केलेली आहे. इथं पेशंट बसलेले आहेत आणि डॉक्टर साहेबांचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या या वारीच्या प्रवासामध्ये भैरवनाथ दिंडी मंडळ जवळके बुद्रुक यांच्या सेवेसाठी आलेले सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर कानडे त्यांच्या माध्यमातून आपण इथं हा कॅम्प लावलेला आहे. सर्वांना मोफत औषधोपचार व्यवस्था इथे आपण केलेली आहे आणि आरोग्य तपासणी पूर्ण दिंडीची आरोग्य तपासणी या माध्यमातून आपण करत आहोत.